कंबाईन ग्रुप बी 4 जानेवारी 2026 ला जो काही पेपर झाला आहे तर यामध्ये अर्थशास्त्र विषयावर जे काही प्रश्न विचारले गेले या संपूर्ण प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। बघा त्यासोबत पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण इथं बघणार आहे। बघा पहिला प्रश्न होता की खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत, जे की आपला मॉनिटरी पॉलिसी आरबीआयची जी काही मॉनिटरी पॉलिसी आहे तर यामध्ये क्वांटिटेटिव्ह वेपन्स कोणते आहेत तर याच्यावर निगडित प्रश्न आहे की आपल्याला दोन माहिती आहेत की कोणकोणते तर आरबीआयची दोन साधने असतात, संख्यात्मक साधने काही गुणात्मक साधने असतात। काही गुण दर्शवतात जे संख्यामध्ये जसं की रेपो रेट आहे, रिझर्व्ह रेपो रेट जे आपण काय टक्केवारी एका संख्येमध्ये मोजतो त्याला काय संख्यात्मक साधना असं म्हणतात। जे काही गुण आहेत जसे कर्जामधील गाळा ठरवायचा आहे त्याचबरोबर जे काही सेवा द्यायच्या हे काही गुण आहे, बँकेचा काय एक प्रकारचा गुण आहे त्याला गुणात्मक साधने असं म्हणतात। बघा लक्षात घ्या पहिलं रेपो रेट सर्वांना ज्ञात असणारा रेपो रेट आहे। बघा रेपो रेट पर्याय कुठे दिसतो तुम्हाला तर पर्याय क्रमांक काय इथं तुम्हाला ए मध्ये दिसतोय आणि सी मध्ये दिसतोय पर्याय क्रमांक 3 मध्ये, कारण की हे काय अधिकृत योजना याच्या संदर्भात नाही, हे कोणतं गुणात्मक साधन ठरलं जाईल। त्यानंतर काय जे काही हे आहे विशिष्ट अग्रिम भेदमुक्त व्याज काही संबंध नाही, खुल्या बाजारातील रेपो विक्री म्हणजे काय पर्याय क्रमांक 3 हे याचं काय योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न आहे की राजकोषीय तूट म्हणजे काय। बघा राजकोषीय तूट सरळ सरळ तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता अभ्यासामध्ये दिलेलं असतं की राजकोषीय तूट म्हणजे काय सरकारची कर्ज वगळता, बघा सरकारची कर्ज वगळता एकूण खर्च आणि एकूण जो काही प्राप्ती आहे, बघा एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती काय एकूण खर्च आणि काय एकूण जी काही प्राप्ती आहे या प्राप्ती यामधला काय फरक जो आहे तर हा फरक म्हणजे काय तर राजकोषीय तूट त्याला म्हटलं जातं। बघा त्याला काय म्हणतात ते राजकोषीय तूट असं म्हटलं जातं। फिस्कल डिफिसिट म्हणजे काय तर पर्याय क्रमांक 1 हे याचं काय योग्य उत्तर आहे। बघा पुढील विधान विचारात घ्या की अटल इनोव्हेशन मिशन ज्याला AIM हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे, अगदी बरोबर आहे, कारण की नीती आयोग जो आहे तर केंद्र स्थायी असणारा तर नीती आयोगाच्या अंतर्गत येणारा हा उपक्रम आहे। या उपक्रमा अंतर्गत जे काही मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया जे काही रोबोटिक्स नवीन तंत्रज्ञान आहे हे टेक्नॉलॉजी आहे तर याच्याशी निगडित असणार हा प्रश्न आहे। त्यानंतर दुसरं AIM ही नवनिर्माण उद्योजकता परिसंस्था उभारणीस कारणीभूत आहे, अगदी बरोबर आहे, काय दोन्ही विधानं बरोबर आहेत। बघा पुढचा प्रश्न आहे बँकिंग संदर्भामध्ये जोड्या लावा जो काही PYQ वर आधारित प्रश्न आहे। लक्षात घ्या काय PYQ वर आधारित असणारा प्रश्न बँकिंग टॉपिक वर आधारित असणारा प्रश्न। बघा सरळ सरळ तुम्ही एक जरी पर्याय माहित असला सहज उत्तर काढू शकता, काय करतात सहज की समजा आपल्याला एक जरी माहित असलं की बँकांचा राष्ट्रीयकरणाचा उद्देश काय आहे, बघा बँकांचा राष्ट्रीयकरणाचा उद्देश म्हणजे काय की सामाजिक उद्देश आहे, राष्ट्रीयकरण करायचं काय ते एक सामाजिक स्वरूपाचा उद्देश आहे। त्यानंतर दुसरं की बँकिंग नियमन कायदा नियमन म्हटलं सरळ सरळ काय मध्यवर्ती बँकांचं नियमन करण्यासाठी काय बँकिंग नियमन कायदा इथं अवलंबात आलाय, त्यामुळे काय सरळ सरळ काय पर्याय क्रमांक 3 हे याचं काय योग्य उत्तर आहे, काय पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। पुढचे केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप अखिल भारतीय स्तरावर 24 मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती टक्के होता। बघा थोडक्यात चालू घडामोडी किंवा मागची आकडेवारी पाठ असली सहज उत्तर निघलं असतं तर किती होतो तर 19% एवढा वाटा होता, काय 19% हिस्सा होता। हा संपूर्ण काय PYQ बघा लक्षात घ्या, हा काय डायरेक्ट आलेला PYQ की सर्वांना बँकिंगचा अभ्यास करताना पाठ असणारा एकमेव घटक आहे जो सर्वांना पाठ आणि यायलाच पाहिजे तो म्हणजे काय 19 जुलै लक्षात घ्या 19 जुलै 1969 रोजी किती 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, किती 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचं कर आधारित प्रश्न की खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य कर देय क्षमतेची तत्वाची आहे। बघा ॲबिलिटी टू प्रिन्सिपल, बघा ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल कोणकोणते आहेत की उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींना अधिक आयकर भरावा लागतो, म्हणजे काय आपण जसं उत्पन्न वाढत गेलं तसा कर वाढत चालतो हे आपल्याला माहिती आहे। जेव्हा आपण शिकताना प्रतिगामी कर पुरोगामी कर शिकतो तेव्हा काय पर्याय क्रमांक 1 विधान अ बरोबर आहे। त्यानंतर कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आकारातून सूट मिळते सरळ सरळ बरोबर आहे, त्यामुळे काय पर्याय क्रमांक 2 लक्षात घ्या, काय पर्याय क्रमांक 3 हे याचं काय योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न याच्यामध्ये असणार की भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा लक्षात घ्या कोणते उपक्षेत्रांचा काय समावेश करण्यात आलेला आहे। बघा की मागचा आधी एक प्रश्न याच्यावर आलेला आहे, बघा याच्यावर विचारताना मेक इन इंडिया जो काही ATM जो आहे AIM जो आहे तर त्याच्याशी निगडीत असणारा प्रश्न की पोलादाचा समावेश होतो सरळ सरळ। त्यानंतर काय खेळण्याचा समावेश असतो, मत्स्य व्यवसायाचा सुद्धा समावेश आहे कारण की मासे धरण्याचा आहे, व्यायाम शाळाची उपकरणे जे आहे लक्षात घ्या व्यायाम शाळाची उपकरणाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश येत असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक काय पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे। पुढचे जोड्या लावा सरळ सरळ काय सार्वजनिक वित्त जो घटक आहे बघा
सार्वजनिक जो काही वित्त जो घटक आहे तर वित्ताशी निगडीत असणारा प्रश्न सरळ सरळ त्याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटामध्ये तुम्हाला ही माहिती दिलेली आहे की सरळ सरळ 100 कलम बघा कलम 112 मध्ये काय दिले वार्षिक वित्तीय माहिती विवरण किती कलम 112 मध्ये मागच्या लेक्चरमध्ये सविस्तररित्या आपण YouTube लाईव्ह मध्ये फ्री मध्ये संपूर्ण घेतलं होतं त्याच्यामध्ये हा सरळ सरळ उचललेला प्रश्न आहे बघा 267 मध्ये काय की आकस्मिक निधी याच्याशी तरतूद दिलेली आहे म्हणजे काय पर्याय क्रमांक 3 लक्षात घ्या काय सॉरी पर्याय क्रमांक 2 याचं काय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे तेवढं जरी माहिती असलं सरळ सरळ उत्तर आलं असतं तुम्हाला की सरळ सरळ काय 280 मध्ये काय दिले वित्त आयोग दिला 151 मध्ये काय लेखा अहवाल इथं दिलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर बघा पुढचे आरबीआयशी निगडीत आरबीआयने रिझर्व्ह बँकेने लक्षात घ्या जी काही आपली आरबीआय ती भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली यस अगदी बरोबर आहे 1997 काय एक कृषी स्तरावर एक समितीची स्थापना केली त्यानंतर श्री आर बी गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तर समितीचे अध्यक्ष होते हे सुद्धा विधान बरोबर आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न होता की भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा आर्थिक समावेशन कल फलक डॅशबोर्ड जो म्हणतो तर अंतर्दृष्टी कधी सुरू करण्यात आलेली बघा तर अंतर्दृष्टी ही कधी सुरू करण्यात आली 2023 चं जे हे आहे बघा 23 ची जी काही मांडणी आहे ते या अहवालामध्ये काय याचा समावेश करण्यात आलेला आहे तेव्हापासून हे सुरू करण्यात आलं पुढचं आहे खालीलपैकी कोणती लेखपालाची तत्व आहेत बघा सार्वजनिक वित्तामधला हा सुद्धा आलेला प्रश्न की तत्व दिले ते प्रिन्सिपल दिले प्रिन्सिपल टू द अकॉर्डिंग बघा की कोणते प्रिन्सिपल तत्व आहे जमा उपार्जित तत्व आहे जमा करण्याचं तत्व आहे जमा असणारा लेखापालाचं तत्व आहे भौतिकतेचं एक स्वरूपाचं तत्व आहे आर्थिक घटक आहे मौद्रिक एकक आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर बघा पुढचे छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे काय होऊ शकते बघा आपल्याला माहिती आहे की जास्त पैसा झाला लगेच काय होते भाववाढ होते किंवा चलनवाढ होते काय होते इन्फ्लेशन होत असते सरळ सरळ आपल्या माहितीचा असणारा मुद्दा आहे की काय होते पैसे जर कमी पडले नवीन हे केले त्यासाठी काय इन्फ्लेशन हे याचं योग्य आहे बघा पुढचा प्रश्न भारताचा 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष चालू घडामोडी असं वाचताना आपण लक्षात ठेवतोय कोण येते डॉक्टर अरविंद परगारिया बघा पुढचे 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 3.15 दशलक्ष विक्रमी गाठले बरोबर आहे भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त नाही त्यामुळे काय पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आजच्या पेपरमध्ये काय अर्थशास्त्र विषयावर प्रश्न विचारले गेले होते याची संभाव्य उत्तर तालिका आपण इथं बघितलेली आहे आयोगाच्या याच्यानुसार 1-2 प्रश्नाचं मागं पुढे होऊ शकते बाकी संपूर्ण उत्तर तालिका अत्यंत सत्य आहे